जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, नाशिकमध्ये वातावरण बघून मी खरंच भारावून गेलेलो आहे. हे जे काही सगळं वातावरण आहे ते पाहिल्यानंतर नाशिकवरनं उतरलेला भगवा आपण पुन्हा वरती फडकवलेला आहे, आजच लिहून ठेवा. आज मी इथे आलेलो आहे ती या निखाऱ्यावरची राख फुंकून टाकायला आलेलो आहे. शिवसैनिक हा नेहमी निखाऱ्यासारखा असला पाहिजे. एक तर बऱ्याच दिवसानंतर नाशिकमध्ये आलेलो आहे कार्यकर्त्यांना भेटायला. ठीक आहे, आता बोलू थोडं. खूप दिवसानंतर नाशिकमध्ये आलेलो आहे, त्याच्यामुळे हा उत्साह नक्कीच आनंद देणार आहे. स्वागतासाठी झुंबड उडालेली आहे. मोठमोठे हार घेऊन येत आहेत, गुच्छ आहेत, तलवारी आहेत. आणि मिर्लेकर, तुम्ही म्हणालात की सगळ्यांनाच माझा जयघोष करायचा आहे, माझं स्वागत करायचंय. मी तर म्हणतो एकच काम करा, माझा जयघोष अजिबात करू नका, माझं स्वागतही करू नका. मला फक्त इथे उतरवलेला भगवा पुन्हा इकडे फडकून द्या, बस, बाकी काही नको. कारण ज्या नाशिकवरती शिवसेना प्रमुखांनी अमाप प्रेम केलं, त्या नाशिकमध्ये शिवसैनिकाला किंवा शिवसेनेला खाली मान घालून चालताना मी बघू शकत नाही आणि बघणार नाही. भगवा असा फडकला पाहिजे की तो बघताना सुद्धा आपली मान उंचावली पाहिजे, मान उंचावली पाहिजे. आहे बऱ्याच दिवसानंतर आलेला आहे, विषय खूप आहेत, पण आजची काही जाहीर सभा नाहीये. म्हणजे उत्साह बघितल्यानंतर सध्या पावसाळा सुरू झालेला आहे. पावसाळा हा खरोखर एक जर का व्यवस्थित पाऊस पडला तर आनंद देणारा मोसम आहे. आणि महाराष्ट्राचं एक आनंदी असं रूप आपल्याला बघायला मिळतं. हिरवागार महाराष्ट्र बघायला मिळतो, धबधबे बघायला मिळतात. आणि धबधबे आपण बघत असताना ते धबधबे आणि हा उत्साहाचा धबधबा याच्यात मला तरी काही फरक पडत नाहीये, फरक काही अजिबात दिसत नाहीये. फक्त एकच लक्षात ठेवा की तो जो काही धबधबा बदाड 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 वाहत असतो, त्या धबधब्याच्या पाण्याचं नियोजन केलं नाही तर पाऊस संपल्यानंतर धबधबा सुद्धा सुकून जातो. हा धबधबा ही सभा झाल्यानंतर सुकता कामा नये, सुकता कामा नये. कारण हा धबधबा नुसता असाच वाहत राहिला आणि या शक्तीचं, या उत्साहाचं आपण नियोजन केलं नाही तर मग आपल्यात आणि त्या अजित पवार मध्ये फरकच राहणार नाही. हा एक वेगळा धबधबा आहे आणि या धबधब्याचं मी विजयात रूपांतर करून दाखवल्याशिवाय राहणार नाही, शपथ आज तुमच्या समोर घेतोय. पहिली गोष्ट, एक आनंदाची बातमी आपल्याला द्यायची आहे. आता इकडे सुद्धा युवा सेना जोरात आहे आणि या युवा सेनेने काल महाराष्ट्राबाहेर म्हणजे राजस्थानामध्ये उदयपूर युनिव्हर्सिटीवरती आपला पहिला भगवा तिकडे फडकवलेला आहे, तिकडे विजय मिळवलेला आहे. जैसलमेर मध्ये विजय मिळवलेला आहे आणि ही आपली सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्राच्या बाहेर सगळ्यांना आता आपला भगवा पाहिजे, युवा सेना पाहिजे, हिंदुत्व पाहिजे. हे एक शुभचिन्ह आहे आणि हे शुभचिन्ह म्हटल्यानंतर जे जे काही सगळे रिपोर्ट येत आहेत, हे इकडे चॅनलवाले आहेत, मीडिया आहे, 2, 3, 4 रिपोर्ट आलेले आहेत. सगळीकडे निरीक्षण चाललेलं आहे की कोणाची सत्ता येणार, कोण पाहिजे तुम्हाला. आणि बहुतेक सगळ्या त्या सर्वेमध्ये आलेला आहे की आम्हाला शिवसेना पाहिजे, शिवसेनेचे जास्तीत जास्त खासदार निवडून येणार. नक्कीच हा सर्वे जो आहे तो आनंद देणार आहे. आणि मग मला जेव्हा प्रतिक्रिया विचारतात की उद्धवजी आता तुमची प्रतिक्रिया काय आहे, की लोक म्हणतायत
की उद्याच्या लोकसभेची निवडणूक कधी होऊ द्या, शिवसेनेचे किमान 15 ते 17 खासदार येणार म्हणजे येणारच. तुमची प्रतिक्रिया काय? आणि मी त्यांना सांगतो, ही प्रतिक्रिया फार महत्वाची आहे. ही तुमची सुद्धा तुमच्या वतीने मी दिलेली आहे की ज्या वेळेला लोक आज सगळीकडे अंधार पसरलेला असताना शिवसेना पाहिजे म्हणून बोलतायत, जास्तीत जास्त खासदार शिवसेनेचे येणार म्हणून बोलतायत, आनंद जरी असला तरी एक लक्षात ठेवा की हे त्यांच्या विश्वासाचं जे काही जबाबदारीचं ओझं मी म्हणत नाही, पण वजन आहे ते पेलण्यासाठी शिवसैनिकाचे खांदे मला समर्थ पाहिजेत. ही मोठी जबाबदारी आहे. माता भगिनी आपल्याकडे अपेक्षेने बघतायत, तरुण युवक आपल्याकडे अपेक्षेने बघतायत. संपूर्ण सगळ्या पक्षांकडनं भ्रमनिरास झाल्यानंतर शिवसेनेला ते म्हणतात की आम्हाला शिवसेना पाहिजे. आणि मी सहज इकडे बसलो असताना मला समोरचा शिवसेना प्रमुखांचा फोटो दिसतोय, ते आपल्याकडे बघतायत. मुद्दामून बघा त्या फोटोकडे आणि ते आपल्याला विचारतात, अरे हे मी सगळं उभं करून ठेवलेलं आहे, काय पेलण्याची ऐपत तुमची आहे का? जे कार्य मी उभं करून ठेवलेलं आहे ते झेपण्याची ताकद तुमच्या छातीमध्ये आणि खांद्यामध्ये आहे का? उत्तर आपल्याला द्यायचं आहे. शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघतायत. मी शिवसैनिक आहे आणि म्हणून मी तर शपथ घेऊन पुढे निघालेलो आहे. सोबत तुम्ही आहात. काय वाटेल ते होऊ दे, दिवस रात्र मेहनत करेन, आकाश पाताळ एक करेन. पण केवळ नाशिकच नाही, केवळ महाराष्ट्रच नाही, तर दिल्लीवरती मी आज शिवसेना प्रमुखांनी आपल्या हातात दिलेलं भगवा पुन्हा फडकून दाखवल्याशिवाय राहणार नाही. जे काय आता मी तुमच्याशी बोलतो आहे, मगाशी सुभाष देसाई बोललेत, त्याच्या आधी मिर्लेकर बोललेत, आणखीन जे वक्ते बोललेत, हे नुसतं हाशा टाळ्या आणि जय जयकार करून सोडण्याची गोष्ट नाही. मी मुद्दामून बूथ प्रमुखांना बोलवलेलं आहे. घेऊ शकलो असतो ना जाहीर सभा, कालही घेतले, उद्याही घेईन, परवाही घेईन, कधीही घेऊ शकेन, आजही घेतली असती. पण जाहीर सभा ही आपल्या लाखाच्या 2-2 लाखाच्या अति प्रचंड अति विराट होतात आणि त्या संपूर्ण गर्दीमध्ये माझा जो कार्यकर्ता वाघ आहे म्हणजे तुम्ही सगळेजण हे हरवून जाता. उद्याचा जो आपला विजय आहे तो विजय, त्या विजयाचे शिल्पकार हे तुम्ही आहात. तुम्ही आहात. जो एक उल्लेख मगाशी झाला छगन भुजबळला असं वाटत असेल की मी कोणालाही विकत घेऊ शकतो. अरे विकत घेतली जाण्याची जी अवलाद आहे ती काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये असेल, शिवसेनेत नाही. जी होती ती तुझ्या रूपाने आम्ही आखलून दिलेली आहे. तुम्हाला किती पिढ्यांना जन्म घ्यावा लागेल या शिवसैनिकाला विकत घ्यायला, तरी सुद्धा शिवसैनिक विकला जाणार नाही. हा शिवसैनिक, हा जीवाला जीव देणार आहे. हा शिवसैनिक भाड खाऊ नाही, हे लक्षात ठेवा. त्यांनी की भाकर तुकडा फेकला आणि शिवसैनिक शेपूट हलवत आला नाही. शेपूट हलवत जाणारा शिवसैनिक नाही. शिवसैनिक हा मर्द आहे. आणि उद्या लक्षात ठेव, मर्दाची गाठ आहे, मर्दाची गाठ आहे. पण एक लक्षात घ्या की नुसता पराभव भुजबळांचा तर आपण करायचंच आहे, पण मोठं जे काम आहे ते आपलं सरकार कोणते येणार आहे त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे. नेमकं बूथ प्रमुखाचं काम काय आहे? मतदार याद्या तपासणं हे तर आहेच. कोणते मतदार आपले आहेत आणि त्यांची नावं वगळली गेलेत ते तपासण्याचं काम तुमचं आहेच. बोगस मतदार, एक पेपरमध्ये बातमी आली होती की बांगलादेशी आपल्या देशामध्ये घुसतात. 600 रुपये तिकडे सरहद्दीवरती 600 रुपये दिले का बांगलादेशी आपल्या देशात घुसतोय. अनेक बांगलादेशी मुंबईमध्ये राहत आहेत, अनेक बांगलादेशी नाशिकमध्ये राहत असतील. आणि मग मतदानाच्या दिवशी असं लक्षात येतं की आपले जे परंपरागत मतदार आहेत, आपले जे नागरिक आहेत, पिढ्यानपिढ्या जे राहत आहेत, त्यांची नावं कुठेतरी गायब होतात आणि बांगलादेशी येऊन मतदान करतायत. बांगलादेशांना, तुमच्याकडे किती जणांकडे आधार कार्ड आहे? किती जणांकडे रेशन कार्ड आहे? अनेकांकडे असेल, अनेकांकडे नसेल, पण बांगलादेशांकडे प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. प्रत्येक जण एवढा हुशार आहे की बरोबर आल्यानंतर आधार कार्ड काढतो आणि मतदार यादीत तो नाव नोंदवून घेतोय. बांगलादेशी या देशामध्ये मतदार होऊ शकत नाही. बांगलादेशाने इकडे या मतदान प्रक्रियेत तो भाग घेऊ शकणार नाही. ही जबाबदारी शिवसैनिकाची आहे. आमचा पंतप्रधान आम्ही ठरवणार, आमचा मुख्यमंत्री आम्ही ठरवणार. बांगलादेशाचं काम बांगलादेशात आहे, पाकिस्तानाचं काम पाकिस्तानात आहे. इकडे त्यांनी मतदान करता कामा नाही. ते करू न देण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही घेणार आहात का? एक सोपं गणित तुम्हाला सांगतो आणि मग नंतर मी माझ्या विषयाकडे वळतो.
प्रत्येक निवडणुकीत किंबहुना प्रत्येक या बैठकीत मी सांगतोय की बूथप्रमुखाचं काम काय असतं. सगळे एक तर पहिले बूथप्रमुख आहात, नेमले गेलेले आहेत. काय मिरलेकर, विजय, प्रत्येकाला कार्ड मिळणार आहे आणि बूथ प्रमुखाची जबाबदारी अशी आहे की एका मतदार यादीला एक बूथ प्रमुख. एक मतदार यादी कितीची असते? साधारण किती मतदार असतात? 1000 ते 1200, हो की नाही? मग 1000 जर का मतदार धरले तर घरं किती झाली? सरासरी 250 घरं. म्हणजे प्रत्येकाला किती घराचा संपर्क करायचा आहे? मग 250 घरांचा संपर्क तुम्हाला जमणार नाही प्रत्येकाला. त्या घरामध्ये आज जे काही मी तुम्हाला सांगतोय आणि आपल्या शिवसेना प्रमुखांनी दिलेले विचार आहेत ते तुम्हाला पोहोचवता येणार नाहीत. मतदान कोण करतंय, मतदार यादीत कोण आहे कोण नाही हे तपासता येणार नाही तुम्हाला. मग एवढं जर का तुम्ही केलात तर केवळ उद्याचीच निवडणूक नाही तर पुढची 25 ते 30 वर्षाची निवडणूक मी तुम्हाला जिंकून दाखवतो. एवढं काम मला करून द्या. आणि मुद्दामून मी तुम्हाला सांगतो, खुशवंत सिंगांचं नाव तुम्ही ऐकलंत का? खुशवंत सिंग एक लेखक आहेत, ऐकलंत? एक गेल्या 2-3 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की राहुल गांधी त्यांच्याकडे गेले होते आणि राहुल गांधींनी त्यांना असं विचारलं, म्हणतात की मी पक्ष बांधायचा विचार करतोय, कशा पद्धतीने पक्ष बांधू? आणि खुशवंत सिंगांनी त्यांना सांगितलं दिल्लीमध्ये, त्यांना म्हटलं तू एकच काम कर, तुला पक्ष बांधायचा असेल तर शिवसेनेसारखी पक्ष बांधणी कर. शिवसेनेचं जे जाळं आहे तसं जाळं कोणत्याही पक्षाकडे नाही. मग हे माझं जाळं इकडे पसरलेलं असताना आणि एका प्रश्नाचं मला उत्तर द्या की अरे एका शिवसेना प्रमुखाने एवढं प्रचंड मोठं काम करून उभं ठेवलेलं आपल्या डोळ्यासमोर, प्रचंड मोठं काम केलं एका व्यक्तीने. एवढे सैनिक शिवसेना प्रमुखाने उभे केले. एक माणूस जर का एवढं काम करू शकतो तर एवढी माणसं एका माणसाचं काम करू शकतात की नाही? आपल्याला जिंकायचं आहे, मग काम काय करायचं? घराघरामध्ये जाऊन संपर्क करा. जे विचार तुम्हाला आज दिले जातील ते विचार त्या घराघरामध्ये नेऊन पोचवा. युवा सेनेला सुद्धा मी सांगतो की युवा सेनेने नवीन मतदार नोंदणी जी आहे, युवकांची नोंदणी तुम्ही पहिल्यांदा करा, युवक आणि युवती. कारण उत्साहाच्या भरामध्ये उत्साहामध्ये पहिले ते येऊन मतदान करतात, त्यांना सुद्धा एक चांगली दिशा दाखवण्याचं काम हे आपलं आहे. आणि मग एवढं केल्यानंतर नुसता खासदार निवडून आणणं, नुसता आमदार निवडून आणणं ही जबाबदारी नाहीये. तर सरकार कोणत्या विचाराचं आपल्या देशावरती बसवायचं आहे, सरकार कोणत्या विचाराचं आपल्या राज्यावरती आणायचं आहे ते ठरवणारी निवडणूक असणार आहे. कालच्या सुद्धा बैठकीमध्ये मी सांगितलं की हे असे मेळावे संपूर्ण राज्यभर मी करतोय. मुंबईमध्ये सुद्धा होत आहेत. एका मेळाव्यामध्ये मी नव्हतो तेव्हा, पण एका पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये रामदास फुटाणेंना बोलवलं होतं. रामदास फुटाणे तुम्हाला माहिती आहेत चांगले, बरोबर ना? आणि त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितलं की वातावरण तुमच्यासाठी चांगलं आहे, पण एक लक्षात घ्या की आम्ही काँग्रेसवाले सहजासहजी सत्ता सोडणार नाही. वाटेल ते प्रयत्न करू, आटोकाट कुठल्याही टोकाला जाऊ, पण सत्ता जाऊ देण्याचा आम्ही जाऊ देणार नाही. तुम्ही एकच काम करायचं, ते त्यांना पाडल्यानंतर बोलायचंय. नुसता घोषणा देऊन नाही होणार, घोषणा देऊन होणार नाही. पाडायचं, डिपॉझिट जप्त करायचं आणि मग घोषणा द्यायची. पण त्यांनी जे सांगितलं ते तुम्हाला सांगतो की बूथ प्रमुखांनी काय करायचं, देशाचा विचार करू नका, राज्याचा विचार करू नका, आम्ही करायला समर्थ आहोत. मतदारसंघाचा विचार करू नका, तुम्ही फक्त तुम्हाला दिलेल्या यादीचा विचार करा. बूथ प्रमुखाने एकच काम करायचं की माझ्याकडे जी यादी सोपवलेली आहे त्या यादीतलं जास्तीत जास्त मतांना मी माझ्या पक्षाला कसं करून घेईन एवढंच तुम्ही बघा. आणि हे जर तुम्ही सगळ्यांनी बघितलं तर आपला विजय असंच झालेला आहे. तुम्ही पूर्ण मतदारसंघाचा विचार करूच नका. माझी यादी आणि मी माझ्या यादीमध्ये मी जास्तीत जास्त मतदान शिवसेनेला कसं करून देईन ह्याच्याकडे आजपासून लक्ष द्या. हे तुम्हाला जमणार आहे की नाही? का नुसत्या घोषणा देऊन निघून जाणार? आणि एक काम असं आहे, तुमच्यापैकी किती जण शेतकरी आहेत? किती आहेत? जवळपास सगळे. माझा शेतकरी म्हणून मला एक उत्तर द्या. पाऊस बाहेर पडतोय व्यवस्थित? पडतोय ना? मग तुम्ही आपला टाइमपास करत राहा, टीव्ही बघा, टीव्हीवरती चाललेल्या चर्चा बघा, पिक्चर बघा, पीक येईल ना आपोआप.
येईल का? अरे पाऊस पडतोय ना, जमीन तुमची आहे, पाऊस पडतोय, मग मेहनत का करता? वातावरण चांगलं दिसतंय. गेल्या वर्षी जरा दुष्काळ होताच, पण यावर्षी पाऊस पाणी बरं आहे. पाऊस पडतोय तर पीक येईल ना. येतं का पीक? त्याच्यासाठी कशी मशागत करता? नांगरणी करता, फवारणी करता, चांगलं बीज पेरता, आणि मग मध्ये मध्ये आलेलं काँग्रेस राष्ट्रवादीचं तण पण उपटता. हे करावं लागतं ना तुम्हाला. मग तसंच निवडणुकीमध्ये आहे. वातावरण चांगलं आहे, आपण जिंकणार म्हणजे जिंकणारच. पण असं बोलून जर का आपण पाय आड्याला लावून बसलो तर जिंकू शकत नाही. तुम्हाला शेतकरी बनून तिकडे सुद्धा मेहनत करावी लागेल. हे हिंदुत्वाचं बीज तुम्हाला सुद्धा घराघरात नेऊन पेरावं लागेल, मशागत करावी लागेल, विचार पेरावे लागतील, तर उद्या निवडणुकीमध्ये विजयाचं पीक येणार आहे. आणि तुम्ही तिकडे सुद्धा शेतकरी बनून काम करायला पाहिजे. मेहनत जशी शेतामध्ये करता तशी सुद्धा मतदारसंघात आणि मतदार यादीत तुम्हाला करावी लागणार आहे. बाकीच्यांचं ठीक आहे हो. नाशिकमध्ये खूप दिवसांनी आल्यानंतर मला असं वाटलं नाशिक खूप छान झालेलं आहे, सुंदर झालेलं आहे. कारण आपली सत्ता गेली, त्याच्यामुळे रस्ते गुळगुळीत झाले असतील, उड्डाण पूल चांगले झाले असतील, लोक सगळे आनंदात असतील. पण सगळीकडे बघतोय खड्डे आहेतच. नवीन जो उड्डाण पूल झालेला आहे त्याच्यावरती सुद्धा खड्डे पडलेले आहेत. बरं, ज्यांच्यावरती जबाबदारी दिली ते जबाबदारी घ्यायची तयारी आहे त्यांची? दिले ना. आता 1.5 वर्ष होऊन गेलेलं आहे, जबाबदारी दिलेली आहे, झेंडा उतरवलेला आहे, दुसरं फडकं फडकलेलं आहे. मग का जबाबदारी तुम्ही घेत नाही? ज्या वेळेला आपली सत्ता होती, मी काल बडगुजरांना बोलवलं होतं, आणखीन सगळे आले होते, त्यांना विचारलं का आपल्यावरती असा आरोप होतोय की हे खड्डे आमचं पाप नाहीये, पहिले ज्यांची सत्ता होती त्यांचं पाप आहे. मग आपल्या काळामध्ये कोणते रस्ते झाले आणि त्याची हालत काय? पण किमान 16 ते 18 रस्ते असे जे आपल्या काळामध्ये झाले त्याच्यावरती खड्डे तसे पडलेले नाही आहेत. मग नवीन खड्डे पडलेले आहेत. पाऊस म्हटल्यानंतर चिखल सगळीकडे झालेला आहे, पण चिखलीकरणी करून ठेवलेला चिखल लोक विसरलेले आहेत. आहे तुमच्या तरी लक्षात राहिलंय कुठे चिखलीकराचं चिखल? आणि हेच तुमचं काम आहे. एक तर ज्यांच्यावरती जबाबदारी दिली ते जबाबदारी झटकतायत, माझं काम नाही, माझं पाप नाही म्हणून दुसऱ्यावरती झटकून टाकतायत. आणि ज्यांनी भ्रष्टाचार करून ठेवलेला आहे ते भ्रष्टाचार सगळा चिखल धुवून पुसून साफ करून पुन्हा उजळ माथ्याने आपल्यासमोर मतं मागायला येत आहेत. त्यांचं काळं तोंड हे दाखवण्याची जबाबदारी बूथ प्रमुखाची आहे. विषय अनेक आहेत. निवडणुका जवळ आल्यानंतर जे जातीपातीचं राजकारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी करते, आहोत ना आम्ही हिंदू आहोत, पण आमचं हिंदुत्व हे मराठी माणसाला सुद्धा एकत्र करते, एवढं लक्षात ठेवा. मराठी माणसाला सुद्धा एकत्र करते. अनेकदा मी सांगितलेलं आहे की हा जो आपला भगवा झेंडा आहे, हा भगवा झेंडा आपण नाही शोधलेला. हा भगवा झेंडा शिवरायाने आपल्या हातामध्ये दिलेला आहे. हिंदुत्वाचा हा भगवा झेंडा आहे. आणि शिवरायाच्या आधीपासून कित्येक वर्षापासून हा भगवा झेंडा, ही भगवी पताका हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून आपल्या हिंदुस्थानामध्ये फडकते. त्याही वेळेला वातावरण असंच होतं. छत्रपती शिवाजी महाराज की जय आपण म्हणतो, एकमेव आपला मर्द संपूर्ण हिंदुस्थान मोगल पादाक्रांत करत असताना एक दैवत आपलं उभं राहिलं आणि त्यांनी मोगलांना टक्कर दिली आणि मोगलांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. जो अफजल खान आपल्यावरती चालून आला होता, त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्याच्या छाताडावरती भगवा रोवणार आहे असं आपलं दैवत आहे. त्याच्या छाताडावरती भगवा रोवला होता. मग अनेक जण म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ हिंदूंचे नव्हते, छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ मराठ्यांचे नव्हते. आहेत ना, ते तर सगळ्यांसाठी त्यांनी सुद्धा कोणत्या धर्मियांचा अपमान केला नव्हता. आम्ही सुद्धा नाही करू इच्छित. पण त्यांनी ओळखलं होतं की जे मोगल प्रचंड ताकदीनिशी आपल्या अंगावरती येत आहेत, घराघरावरती धाडी पडतायत, आबरू लुटली जाते, देव फोडले जात आहेत आणि घर जाळून टाकलं जाते. बेची राख म्हणजे काय, आबरू पण लुटली गेली आणि घरातले देव रस्त्यावरती आणून ते फोडून टाकायचे आणि घर जाळून भस्म करून टाकायचे. त्याला म्हणतात बेची राख. मोठी ताकद घेऊन मोगल येत आहेत आणि मराठे तर विखुरलेले आहेत. 18 पगड जाती जमातीमध्ये मराठी विखुरले गेलेले आहेत. कोण कोळी आहे, कोण कोकणी आहे, कोण मराठा आहे, कोण तेली, कोस्टी, धनगर, सगळे फाटाफूट झालेली आहे. आणि मोगल तर चालून आलेले आहेत. तेव्हा छत्रपती शिवरायांनी त्या मराठ्यांना एकत्र करायला हिंदुत्वाचा पुकार केला नसेल कशावरून? हिंदू म्हटल्यानंतर ते 18 पगड जाती जमातीत विखुरले गेलेले मराठे एकत्र झाले
आणि एकत्र होऊन हिंदुत्वाची जी ताकद उभी राहिली त्या ताकदीतनं संपूर्ण जगातलं पहिलं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि पहिला छत्रपती निर्माण झाला तो छत्रपती शिवाजी महाराज. आणि तीच जबाबदारी आपल्यावरती आहे. आम्हाला केवळ काहीतरी दुसरे मुद्दे मिळत नाहीत म्हणून आम्ही हिंदुत्व घेतलेलं नाहीये. काँग्रेस आणि राष्ट्रवादी जे करते त्याला उत्तर म्हणून आम्ही हिंदुत्वाचा पुकार केलेला आहे. आहेत ना इकडे सगळे हजारो लाखो शिवसैनिक आहेत. राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर करोडो शिवसैनिक आहेत. कोणाची जात पात धर्म विचारून त्याला शिवसैनिक घेतलेला नाही. तो शिवसैनिक आहेस हे मानाचं स्थान तुला आम्ही इकडे ठेवलेलं आहे. जात पात धर्म आम्ही कधी बघितलेलं नाही. ज्यांना ज्यांना उमेदवारी दिली कोण होते घोलप, कोण होते दत्ता गायकवाड, जेवढे नगरसेवक आहेत कधी तुम्हाला तुमची जात विचारले? जात विचारून शिवसेनेमध्ये उमेदवारी दिली जात नाही. पण उमेदवारी आपण दिल्यानंतर पलीकडचे जे जातीपातीचं राजकारण करतात तिकडे आपला घात होतो. आणि ते सगळी जातपात गाडून टाकायला आपल्याला हिंदुत्वाची गरज आहे. हिंदू म्हटल्यानंतर सगळी जातपात एकवटते आणि शरद पवार आणि काँग्रेसचं राजकारण आपण गाडून टाकतो. आणि दुसऱ्या बाजूने जे अजूनही हिरवं आक्रमण थांबलेलं नाहीये, अजूनही तो टुंडा तिकडे पकडला गेलेला आहे गुरमीमध्ये. कोणताही पश्चातापाची भावना त्याच्यावरती नाहीये. सुटलो तो अजूनही बॉम्बस्फोट करून म्हणतोय तो टुंडा. आणि आपलं सरकार काय करते? टुंडानी माहिती दिली दाऊद कराचीमध्ये फिरतोय. आज दाऊद तिकडे भेळपुरी खाऊन आला, परवा दाऊद तिकडे पाणीपुरी खाऊन आला. काय हिंमत आहे तुमची? जशी त्या अमेरिकेने केली तशी त्या पाकिस्तानात घुसून दाऊदला खतम करण्याची हिंमत आहे? मग जर हिंमत नसेल तर माहिती कशाला काढता? दाऊद कराचीमध्ये फिरतोय, दाऊद रावळपिंडीमध्ये फिरतोय, दाऊद लाहोरमध्ये फिरतोय. अरे पहिला दाऊद तर मुंबईमध्ये होता ना. पण जर का तुमची हिंमत नसेल तर टुंडासारखे पकडून तरी तुम्ही काय करणार आहात? आणि त्याच्याहून भयंकर म्हणजे स्वप्न बघणं हा काही गुन्हा नाहीये. स्वप्न बघणं हा गुन्हा नाही. मला मुख्यमंत्री व्हायचंय, मला पंतप्रधान व्हायचंय, व्हा ना. तुझं नशीब लोक जर तू पटत असशील तर लोक तुला निवडून देतील आणि तुझं स्वप्न साकार होईल. पण स्वप्न साकार होत नाही. मग देश खड्ड्यात गेला तरी चालेल, हिंदू चिरडले गेले तरी चालतील, पण मुसलमानांची मतं घेऊन मी पंतप्रधान बनेन असं स्वप्न घेऊन शरद पवार निघालेले आहेत. आणि त्यांचा उमेदवार म्हणून भुजबळ तुमच्या समोर येणार आहे. त्याचा पराभव करणं म्हणून मला महत्वाचं वाटतंय. कधी शरद पवारांनी हिंदूंची बाजू घेतलेली नाहीये. कधी शरद पवारांनी आमची नुसती हिंदूंची बाजू चुकीची असली तरी घ्या असं आमचं म्हणणं नाही, अजिबात नाहीये. आणि आमचं हिंदुत्व आहे तरी काय? इकडे सुद्धा अनेक मुसलमान आले असतील, त्यांना सुद्धा मी सांगतोय की मुसलमानांचा आम्ही द्वेष कधीही केलेला नाहीये. तो शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलेला नाहीये. आमचं भांडण फक्त इथे राहून पाकिस्तान आणि बांगलादेशाची ज्यांची इमानदारी आहे, इनामदारी आहे त्यांच्या बरोबर आहे. इकडे राहून त्यांचे गोडवे गाणार असतील त्यांच्याशी आमचं भांडण आहे. पण एक गठ्ठा मतं त्यांची मिळू शकतात. जातीपातीच्या राजकारणावरती मी हिंदूंना फोडेन आणि त्यांची एक गठ्ठा मतं घेऊन मी पंतप्रधान बनेन. हा जो काय त्यांचा आटापिटा चाललेला तो फार घातक आहे. कोणत्या दिशेने आपण चाललेलो आहोत ते लक्षात घ्या. तुरुंगामध्ये पडलेले मुस्लिम त्यांची तरफदारी आता हे करतायत. केंद्र सरकार त्यांची वकिली करणार आहे. शरद पवार त्या इशरतला म्हणतात ती इशरत ही निष्पाप बालिका होती. इशरत निष्पाप बालिका होती, ठीक आहे ना. तुम्हाला कोणी येऊन सांगितलं? काय तुमचा संबंध होता? काय तुमच्याकडे माहिती? काय बातमी? बरं, ते निष्पाप जर होती तर एवढी निष्पाप बालिका अतिरेक्यांच्या सोबत का फिरायला गेली होती? आहे उत्तर? पण या पद्धतीने जर का ते सरकार हाकणार असेल आणि जर का अशा मानसिकतेचा माणूस तिकडे बसला असेल तर त्यांच्या पक्षातले त्यांचे लाचार, त्यांच्यासमोर शेपट्या हलवणारे गृहमंत्री असोत, कोडी मंत्री असोत, तुम्हाला न्याय देऊ शकणार आहेत? आणि मग तुमच्या अंगावरती जर काही आक्रमण आलं तर थोपवणार कोण आहे? झालं 11 ऑगस्टला गेल्या वर्षीचे 1 वर्ष होऊन गेलं. काल परवाकडे एका मुलीवरती मुंबईमध्ये बलात्कार झाला. आज म्हणतात सगळे 4-5 जण पकडले गेलेले आहेत. कोण असतील, त्यांची नावं काय असतील? जाहीर न करता त्यांना फाशी द्या, कारण जाहीर केले आणि भलते निघाले तर शरद पवारांना पुळकाण्याची शक्यता आहे. त्यांना पुळका येऊ शकतो. पण 1 वर्ष त्या पोलिसांच्या वरती हल्ला होऊन झाला. महिला पोलिसांची सुद्धा विटंबना झाली. काय सरकारने कारवाई काय केली मला सांगा? हे सरकार तुम्हाला परत निवडून द्यायचंय? हे प्रतिनिधी तुम्हाला पुन्हा हवेत? विजय, तुम्ही जो मगाशी उल्लेख केला अफजल खानाचा, शिवरायांनी त्याचा कोथळा काढला, का काढला? स्वराज्य संपवायला जो आला, स्वराज्याच्या मुळावरती आला, तो कोणी जरी असला तरी माझा शत्रू आहे आणि त्याचा कोथळा काढला.
आता ही घटना आपल्याला अनेकांना माहिती आहे, शाळेपासून आपण शिकत आलेलो आहे. पण आज विजय बोलताना माझ्या मनामध्ये असा विचार आला की एक धरून चाला की अफजल खानाचा कोथळा काढला असता आणि किंवा काढताना जर काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार तेव्हा असतं तर शरद पवार म्हणाले असते अफजल खान निष्पाप होता आणि त्याच्या हत्येची चौकशी सुरू आहे. हे असं दळबिद्री सरकार तुम्हाला पाहिजे घेणारा डोक्यावरती? एक तर तुम्ही कोणती जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. राज्यामध्ये जे काही घडतंय, सिंचनाचे प्रकल्प अर्धवट राहिलेले आहेत, जबाबदारी कोण घेणार? आता तो नवीन वटहुकूम काढलाय जादूटोणा विरोधी. ठीक आहे ना, हरकत नाही. जादूटोण्याला आमचा सुद्धा विरोध आहे. चेटूक बिटूक जे काही सगळं आहे, तंत्र मंत्र जारण मारण, त्याला आमचा सुद्धा विरोध आहे. आणि या सगळ्या भाकड कथा आहेत. जर का काळी विद्या खरोखर असती तर अब्दुल कलामला राष्ट्रपती करण्याच्या ऐवजी कोणतरी लिंबूवाला आपण राष्ट्रपती केला असता. कशाला पाहिजे सैन्य? अरे इकडे बसल्या बसल्या लिंबावरती मारल्या असत्या टाचण्या आणि नवाज शरीफला पाडलं असतं आपण. ही सगळी भाकड कथा, याच्यावरती विश्वास मी ठेवत नाही आणि तुम्ही ठेवू नका. हेच बाळकडू मला शिवसेना प्रमुखांनी म्हणजे माझ्या वडिलांनी आणि प्रबोधनकार म्हणजे माझ्या आजोबांनी दिलेले आहे. आम्ही अंधश्रद्धा मानत नाही, पण अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्यातला फरक तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. अंधश्रद्धा करून जर आमच्या श्रद्धेला हात लावलात तर मात्र आम्ही तो वटहुकूम जुगारून टाकू. तो वटहुकूम आम्ही मानणार नाही. आमच्या श्रद्धेच्या मध्ये यायचं नाही. बाकी वाईट रूढी परंपरा जे काय असतील, अरे तुमच्यापेक्षा एक पाऊल पुढे टाकून आम्ही त्या मोडून टाकतो. माझ्या आजोबांनी ते केलेलं आहे आणि इंग्रजांच्या काळामध्ये केलेलं आहे. पण कोणाला तरी खुश करायचं म्हणून वाटेल ते आम्ही नाही स्वीकारणार. वाटेल ते नाही स्वीकारणार. अजून सुद्धा दाभोळकरांचे हत्यारे मिळालेले नाहीयेत. मारेकरी पशार आहेत, पण सगळेजण जणू काही हिंदुत्ववाद्यांनी केले आणि म्हणून हिंदू संघटनांवरती बंदी टाकण्यासाठी पुढे सरसावत आहेत. मुख्यमंत्री सुद्धा पुढे येत आहेत. मुख्यमंत्री सुद्धा जे बोललेत, जर मुख्यमंत्र्यांकडे कोणती माहिती असेल, पुन्हा मी तेच सांगतो, जात पात धर्म नाव न बघता जे कोणी दाभोळकरांचे मारेकरी असतील त्यांना भर चौकात फाशी द्या. आमचं काही म्हणणं नाही. पण जी तत्परता तुम्ही हिंदूंना बदनाम करायला वापरता आहात, हुसेन दलवाईंनी सुद्धा परवा भाषण केलं, सनातन प्रभातवरती बंदी टाका, गुन्हेगार असतील जरूर बंदी टाका, त्याच्यामध्ये सामील असतील फासावरती द्या. पण एवढी घाई गर्दी करून दलवाई सनातनवरती बोलतायत. पण जो ओवेसी बोलून गेला की मला 15 मिनिटं द्या, मी या देशातले हिंदू संपवून टाकतो, त्या ओवेसी बद्दल बोलताना दलवाईंची दातखिळ का बसली? का बसली? आज शहरामध्ये त्यांची कार्यालय उघडतायत. कोण त्याला उत्तर देणार? कोण उत्तर देणार? आहे काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये हिंमत आहे? आम्हाला मारामाऱ्या करायच्या नाहीयेत. हा देश आमचा आहे, आम्हाला सुखाने जगू द्या, तुम्ही सुखाने जगा. मारामाऱ्या करून जगण्याची आम्हाला सुद्धा खुमखुमी नाहीये, अजिबात नाहीये. आणि म्हणून जे काही घडते, नाशिकमध्ये सुद्धा घडते. सिंहस्थ येते. किती दिवस राहिले त्याला? आता 2015. काय तयारी झालेली आहे तुमच्याकडे? काय माहिती? किती पैसा लागणार आहे त्याला? केले सरकारने तयारी? कोण पाठपुरावा करणार? कोण जबाबदारी घेणार? सिंहस्थसाठी जेवढा पैसा पाहिजे त्याचा पाठपुरावा कोणी करत नाही. त्याचा आराखडा कोण बनवतोय कोणाला माहिती नाही. त्याचा पाठपुरावा करणं ही सुद्धा आपली शिवसेनेची जबाबदारी आहे, कारण हा हिंदूंचा मेळा आहे. कोण करणार? दुसरं सुद्धा मला जे सांगण्यात आलं की आता विकास आराखडा येतोय. विकास आराखडा कोणालाच माहिती नाही अजून. नेमकं होणार आहे काय कोणालाही कल्पना नाही. पण जसे परीक्षेमध्ये पेपर फुटतात तसा विकास आराखडा काही बिल्डरांकडे गेलेला आहे. कसा गेला बिल्डरांकडे? इकडे तुम्ही मगाशी हातवरी केलेले सगळे शेतकरी आहात. या विकास आराखड्यात, नाशिकच्या विकास आराखड्यामध्ये जे सगळे कोणी येणार आहात, जी माहिती मिळते ती शेतकऱ्यांना फसवून जमिनी घेऊन त्याच्यावरती बिल्डरांची इंग्लेज उभे राहणार आहेत. मग विकास आराखडा बनवण्यामध्ये जे सत्तेवरती बसलेले आहेत ते जर का सामील असतील तर त्यांना तुम्ही पुन्हा निवडून देणार आहात? ही जबाबदारी मोठी आहे. कोणी घ्यायची जबाबदारी? एक तर शेतकऱ्याच्या मागे कोणी उभं राहायला तयार नाही. सगळेजण मिळून शेतकऱ्याला लुटायला बसलेले आहेत. पण आज मी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने सांगतो, जर फुटलेला विकास आराखडा खरा असेल
आणि माझ्या गोरगरीब शेतकऱ्याला लुबाडून त्याची जमीन हडप करून बिल्डरांच्या हातात देणार असेल तर याद राखा, बिल्डरांची एक वीट सुद्धा शिवसेना तिकडे मी रचू देणार नाही, याची आजच मी इशारा द्यायची आणि ग्वाही, धमकी मी म्हणत नाही पण इशारा देऊ इच्छितो. या गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. कोणीच काय पडलेलं नाही, सगळं वाऱ्यावरती चाललेलं आहे, वाऱ्यावरची वरात चाललेली आहे. कोणी कुठून या, कोणी कसंही हाका. आणि हिंदू म्हणजे सगळे लुळे पांगळे मेंढरासारखे कुठेही जातात, कोणी हाका आणि कसंही घेऊन जात चालणार नाही. शिवसेना जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत हिंदूंच्या भावना पायदळी तुडून कोणी पंतप्रधानपदी बसू शकणार नाही, आम्ही तो बसू देणार नाही. आणि देशामध्ये हा सगळा हाहाकार उडालेला असताना आहे ना, सरकार म्हणून ना केंद्रामध्ये कुठे काम दिसतंय ना राज्यामध्ये कुठे दिसतंय. जबाबदारी सगळ्यांचीच आहे. केवळ एखादी घटना घडल्यानंतर आपण पेटून उठतो. झालं परवा मुंबईमध्ये महिलेवरती बलात्कार झाला, त्याच्यानंतर पुण्यामध्ये झाला, रोज काही ना काहीतरी सुरू आहे. आर पाटलांचा राजीनामा दिला पाहिजे. आर म्हणतात मी राजीनामा देणार नाही, ही वेळ राजीनामाची नाहीच. अहो खरं म्हणजे ही वेळ तुम्ही खुर्चीवर बसण्याची नव्हतीच, खुर्चीवर बसण्याची नव्हतीच. पण आर करणार काय, स्वतः हतबल आहेत. जे गृहमंत्री म्हणतात तुम्ही माझ्यावरती जबाबदारी टाकता आहात पण मला साध्या हवालदाराची बदली करण्याचा अधिकार नाहीये. मी असं नुसतं बुजगावणं उभं राहिलेलं आहे, काय करणार. बुजगावणं राहिलं काय आणि गेलं काय, फरक काय पडणार तुम्हाला. नुसतं उभं आहे, एक थोडा वेळ कावळे गिरट्या घालतात, बसायला घाबरतात, मग डोक्यावरती येऊन बसतात. बसल्यानंतर कळतं अरे ज्याला मी घाबरत होतो ते डोकं नाहीच आहे, मडकं उपटं टाकलेलं आहे. हे असं बुजगावणे सगळे मंत्री असतील तर तुम्हाला कारभार कसा मिळणार आहे. गेल्या वर्षी सगळे पेटून उठले, गृहमंत्र्यांचा राजीनामा पाहिजे आणि पोलीस कमिशनरचा राजीनामा पाहिजे. कमिशनर बदलले, गृहमंत्री तसेच राहिले. कमिशनर बदलल्यानंतर घटना घडतायत. आता काय पुन्हा कमिशनर बदलायचं. हे नुसती बुद्धिबळाची प्यादी हलवून चालणार नाही. हा डाव उधळून नवीन डाव मांडला तर आणि तरच राज्याचे आणि देशाचं काहीतरी भाग्य बदलेल. नुसती प्यादी बदलून होणार नाही आता. आणि म्हणून मी सांगतो, हे सगळं बजबजपुरी माजलेली असताना शिवसैनिक हा शिवसैनिकासारखाच वागला पाहिजे, एका जबाबदारीने वागला पाहिजे. मुद्दामून जी काल परवा घटना घडली त्याचा सुद्धा मी उल्लेख करणार आहे, कारण कोणतीही जबाबदारी मी टाळणार नाही, अजिबात टाळणार नाही. मोठ्या संख्येने इकडे माता भगिनी आलेल्या आहेत. माता भगिनींची जबाबदारी शिवसैनिकाची आहे. राज्यामध्ये सगळीकडे असं सगळं घडत असताना जे काल परवा तिकडे घडलं, निफाडमध्ये घडलं, सगळेजण बोंबलतात अनिल कदम अनिल कदम अनिल कदम. अनिल कदम काल मला भेटले, आले असतील इकडे मला माहित नाही. मला काल पत्रकारांनी विचारलं अनिल कदमांनी राजीनामा दिलेला आहे. म्हटलं मग तुम्ही स्वीकारणार आहात का. म्हटलं जर अनिल कदम त्याच्यात दोषी आढळला तर मी तो राजीनामा जरूर स्वीकारेन, जरूर स्वीकारेन. पण जेवढे जण अनिल कदमला ओळखतायत हा एक कुटुंबवत्सल माणूस आहे. मी बोलतोय ते बरोबर का चूक ते तुम्ही सांगायचंय. त्यांनी अशी भाषा वापरायला नको होती. त्या भाषेचं समर्थन मी करत नाही, भाषेचं समर्थन मी अजिबात करत नाही. पण अनिल कदम सारख्या माणसाच्या सहनशीलतेचा कडेलोट का झाला ह्याचा सुद्धा शोध घ्यावा लागेल. त्या टोल नाक्यावरती आतापर्यंत अनेक जणांनी किमान 50च्या वरती आंदोलनं केलेली आहेत. संपूर्ण राज्यभर टोल नाके कधी ना कधीतरी जवळपास सगळ्या पक्षांनी फोडलेले आहेत, तोडलेले आहेत. एक तर शिवसैनिकाची संस्कृती आहे की कोणाचा अपमान, महिला तर लांबच, महिलेचा तर अपमान होताच कामा नये. कोणाचाही अपमान करायचा नाही, पण कोणाकडनं अपमान सुद्धा सहन करायचं नाही, अपमान सुद्धा सहन करायचं नाही. आणि म्हणून मी आज त्याही विषयात लक्ष घातलेलं आहे. अनिल कदमने राजीनामा माझ्याकडे दिलेला आहे, पण त्या कंपनीला सुद्धा मी सांगितलेलं आहे की मला तुमची संपूर्ण फिल्म पाहिजे. अनिल कदम कुठून चुकीचा वागायला लागला, त्याच्या आधी काय घडलं त्याची सुद्धा फिल्म मला पाहिजे. कारण आपल्याकडे पद्धत अशी झालेली आहे, आमदार खासदार ते सुद्धा विरोधी पक्षाच्या बरोबर त्या सीसीटीव्ही मध्ये येतात, पण दाभोलकरांचा खून कोणी केला सीसीटीव्ही मध्ये अस्पष्ट दिसतंय. दुसरीकडे कोणी आता त्या परवा त्या मुलीवरती हमला झाला, बलात्कार झाला, अस्पष्ट दिसतंय, सगळं अस्पष्ट दिसतंय. मग विरोधी पक्षाचे आमदार खासदार कसे स्पष्ट दिसतात. आणि म्हणून मी पुन्हा सांगतो, जर अनिल कदम दोषी असेल तर दुसऱ्या कोणी राजीनामा मागण्याची गरज नाही. मी स्वतः त्याला सांगेन अनिल राजीनामा दिलेला आहेस, बाजूला हो.
पण अनिल कदमला जर का सापळ्यात पकडण्याचा प्रयत्न केला असेल तर तो सापळा सुद्धा मी मोडून तोडून टाकल्याशिवाय राहणार नाही याची तुम्हाला मी ग्वाही देतो. केवळ आपला आहे, केवळ शिवसैनिक आहे म्हणून वाटेल तो गुन्हा, वाटेल तो अपराध मी माफ करणार नाही. पण त्याच वेळेला दुसरे कोणीतरी बोंबलतायत म्हणून त्याच्यावरती मी अन्याय सुद्धा होऊ देणार नाही, ही जबाबदारी माझी आहे. आणि मी तमाम शिवसैनिकांना सांगतो, पुन्हा एकदा सांगतो की अनिलकडनं जी भाषा वापरली गेली, ठीक आहे, सहनशीलतेचा स्फोट झाला, त्यांनी ती वापरली, ती चूक आहे. म्हणून पुन्हा कोणत्याही प्रकारे महिलेशी वागताना राग जरी कोणी आपला अपमान केला तरी असभ्य भाषेचा वापर सहन केला जाणार नाही, अजिबात नाही. कारण या माता भगिनी ह्या आपल्या आशीर्वाद देणाऱ्या शक्ती आहेत. ज्यांना आईचा आशीर्वाद मिळतो तो यशस्वी होतो आणि या आईचा आशीर्वाद आपल्याला गरजेचा आहे. तो आईचा आशीर्वादच आपल्याला विजयाकडे नेणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आईचा आशीर्वादच विजयाकडे नेणार आहे. आणि म्हणून विषय अनेक आहेत, बोलायचं म्हटलं तर खूप वेळ बोलता येईल, विषय देणारे खूप आहेत. वटहुकुमाचा जो मी मगाशी एक उल्लेख केला, ह्याच्यामध्ये बाबागिरीवरती आहे. जे भोंदू बाबा आहेत त्यांना आता शिक्षा होणार आहे. भोंदू बाबा म्हणजे काय? मी तुम्हाला काहीतरी देतो म्हणून फसवणारे बाबा, बरोबर ना? काहीतरी देतो, माझ्याकडे काहीतरी शक्ती आहे, मी तुम्हाला काहीतरी देतो, मग काय होतं, भक्त मागे लागतात आणि मग बाबा भोंदू असतो. पण बाबागिरीवरती जर का बंदी आणायची असेल तर मग पृथ्वीराज बाबाचं काय करायचं? हा बाबा भोंदू बाबा नाहीये. किती वर्ष झाली? 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष झाली. दरवेळेला विचारलं की सांगतो मी काम नक्की करतो. काम होतंय? सिंचनाचे प्रकल्प मार्गी लागतायत, भ्रष्टाचार लांब होतोय, कायदा सुव्यवस्था येते, काही होत नाहीये. मग जर बाबागिरीवरती बंदी घालायची असेल, भोंदू बाबाला दूर करायचं असेल तर पहिला ह्या भोंदू बाबाला दूर करा. पृथ्वीराज बाबा भोंदू बाबा आहे. नुसतं वटहुकूम काढून तुम्ही जबाबदारी ढकलू शकत नाही. या उद्या जर जो कायदा होणार असेल, वटहुकूम होणार असेल, होऊ द्या. त्यातल्या वाईट गोष्टी आम्हालाही नको आहेत. ज्या समाजामध्ये होणाऱ्या वाईट रूढी परंपरा, कोणालाही मारणं, कोणालाही फसवणं, हे आम्हालाही सहन होण्याच्या पलीकडचे आहे. त्यासाठी आम्ही जरूर उभं राहू तुमच्या पाठीची. पण हा कायदा हा केवळ हिंदू धर्मियांसाठी नाही, सर्व धर्मियांसाठी लागू करण्याची हिंमत सरकारने दाखवली पाहिजे, सगळ्या धर्मियांसाठी. आणि म्हणून अजूनही निवडणुकीला काही दिवस आहेत. निवडणूक येईल तेव्हा येईल. मी म्हणतो उद्या जरी निवडणूक आली तरी आपली तयारी असली पाहिजे. आहात की नाही तयार? समोरनं प्रचंड पैशाचा दबदबा येईल आणि इकडे माझा उत्साहाचा दबदबा आहे. तयारी आहे टक्कर द्यायला? मग मी तर शपथ घेऊन मैदानात उतरलेलो, तुम्ही तयार आहात का? सगळ्यांनी हात वर करून मला सांगायला पाहिजे. आणि याच्या पुढे एक लक्षात ठेवा, जेव्हा निवडणूक येईल तेव्हा कोणाची आवड निवड मी सहन करणार नाही. जो योग्य वाटेल तो उमेदवार दिला जाईल आणि त्याला निवडून आणण्याची जबाबदारी तुमची राहील. तयार आहात? बस हे एवढी तयारी बघितल्यानंतर मला वाटतं जे शिवसेना प्रमुख आपल्याकडे बघतायत त्यांना सुद्धा समाधान वाटलं असेल की ज्यांच्यासाठी मी आयुष्य उधळून टाकलं, ज्यांच्यावरती मी आयुष्य वेचलं, ती लांडग्याची औलाद नाही, मेंढराची नाही, ती वाघाचीच औलाद आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.